समान जागा वाटप व्हावं अशी शिंदेंची इच्छा असल्याची सूत्रांची माहिती। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांना भेटलो, दिल्लीत आलो, गावी गेलो तरी चर्चा होतेच। पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या भाषणावेळेस घोषणाबाजी, संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केली घोषणाबाजी, आरडाओरडा करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। आयोजकाला न सांगताच जरांगेनं निमंत्रण दिल्यानं गडबड, पंढरपूरचा कार्यक्रम झाला रद्द, जरांगेंसोबत फडणवीस होते निमंत्रित। जितेंद्र आव्हाडांच्या मुख्यमंत्री भेटीनं बोवया उंचवल्या, ठाण्यात शिंदेविरोधी आघाडीच आव्हाड सक्रिय, आव्हाड फडणवीस भेटीचं कारण गुलदस्त्यात। आमचा पक्ष कसा चालवायचा ते राऊतांनी शिकवू नये, भाजपाच्या व्हॉट्सअप निरीक्षण वादावर बोलले बावनकुळे। पहा मोहोळ यांच्यावर किती गुन्हे दाखल, रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मोहोळ यांचा केला प्रतिवाद, मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांचे अहवाल धंगेकर यांनी केले सार्वजनिक। धंगेकर मोहोळ वादामध्ये फडणवीसांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोहोळांना आश्वासन, धंगेकरांचं वागणं शिंदेंच्या कानावर घालणार। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचं उपोषण सुटलं, पंकजा मुंडे उपोषणस्थळी हजर, उपोषणकर्त्यांची मुंडेंनी घडवली मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा। प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी, प्रशांत बनकर फलटण बलात्कार प्रकरणातील आरोपी। फलटण बलात्कार प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरारच, गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणात 2 पोलीस निलंबित। अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप, फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध। फलटण पीडिता बीडची आणि आरोपी परळीचा धनंजय मुंडे यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी। जुन्या कार्यकर्त्याला सन्मान द्या, नाहीतर जोरात घसराल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कान पिचक्या। नितीन गडकरींच्या हजेरीमध्ये महिला खुर्चीवरून भांडल्या, खुर्चीच्या सन्मानासाठी महिला अधिकाऱ्यांचा वाद, नागपुरातल्या रोजगार मेळाव्यात घडला अजबच प्रकार। ब्लिंकिट, ओला आणि उबेरमध्ये घुसलेत बांगलादेशी घुसखोरांना विविध सेवांमधून हाकलून लावा, किरीट सोमय्या यांची महायुतीकडे मागणी। बांगलादेशींचे सरकारी लाभ रोखण्याचे आदेश, घुसखोरांना आळा घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, घुसखोरांची नावं काळ्या यादीमध्ये टाकणार। अमेरिकेच्या तेल निर्बंधानंतर भारतीय कंपन्या सतर्क, रिलायन्स सावधानतेनं तेल खरेदी करणार। बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या कागदाचा दर्जा खालावणार, निकृष्ट कागदामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण वाढणार। 8वीत प्रवेशासाठी मदरशाची विकृत मागणी, 13 वर्षाच्या मुलीचे मागितले कौमार्य प्रमाणपत्र, विकृत मागणी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मदरशावर योगी सरकारची कारवाई। जळगाव शहरातील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी, वाघनगर परिसरात छापा टाकत पोलिसांनी 3 महिलांना घेतलं ताब्यात। हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका, राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन। कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन, शेती पिकाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक। मेट्रो सेवेचे मार्ग बदलणार, अंधेरी पश्चिमेहून निघालेली मेट्रो दहिसर पर्यंतच धावणार, तर गुंदवली मेट्रो लवकरच थेट मीरा रोड पर्यंत। राज्यात 2 दिवस वादळी पावसाचा इशारा, मुंबई, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा।